रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीत जन गण मनला विरोध दर्शविला आहे। वंदे मातरम हे खरे देशाचे राष्ट्रगीत असे विधान रामगिरी महाराजांनी केले आहे। तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असेही ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पाहुयात नेमके काय म्हणाले रामगिरी महाराज। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी, तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा, हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं। तर लॉन्चिंग तर चांगलं थाटात झालं आहे तुमच्या आशीर्वादाने, पण तुमचं नाव म्हटलं की कुठेतरी वाद उभा राहतो, राष्ट्रगीताचा अपमान झाल्यासारखं आहे भावना। याच्यावर थोडं हे करावं, कारण की नाही, राष्ट्रगीताचा विषय आहे मान अपमान विषय नाही, हे विश्लेषण आहे। अपमान करण्याचा विषय नाही, सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे। जे सत्य आहे ते मांडलेलं आहे। कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता। आम्ही विश्लेषण केलेलं आहे, अपमान हा विषय नाही। तुमची काय मागणी आहे राष्ट्रगीत बदलायला? माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं। हा एक माझा उद्देश आहे त्या पाठीमागचा। मंदिर पाडून मस्जिद बनवू नये हा संदेश का दिला? हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल, चर्च असेल, कोणालाही आपला विरोध नाही, परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे, हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो। सबसे ज़्यादा यहाँ पे मंदिर ज़्यादा टूटा हुआ है ये राज्य के अंदर, तो उसके बारे में कुछ आगे प्लानिंग होगा कि मस्जिद की जगह पे जो मंदिर बनाया गया उसके आगे कुछ क्या मैसेज देना चाहिए? नाही, कोणत्या मंदिराचं म्हणाले? यहाँ पे जो त्यांचा असा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी मंदिराची तोडफोड करून आक्रांतांनी मशिदी बांधलेल्या आहेत, असा त्यांचा प्रश्न आहे। त्याच्यावर काहीतरी पुन्हा काही चळवळ चालू करणार आहात का पुनर्निर्माण? नाही, विषय असा आहे की ज्यावेळेला हा राम मंदिराचा विषय होता चालू त्यावेळेला करपात्रीजी महाराजांची काही मौलानांसोबत बैठकी झाल्या होत्या। करपात्रीजी महाराजांनी सांगितलं होतं अयोध्या, मथुरा आणि काशी हे 3 मंदिरं जर आम्हाला प्रेमाने दिले, असे हजारो मंदिर तुटलेले आहेत पण कुठल्याही मंदिराकडं आम्ही कधी लक्ष देणार नाही, पण आमचे हृदयस्थान असणारे 3 मंदिरं आहेत। तर त्यावेळेला ते घडलं नाही। जसं महाभारतामध्ये आणि भगवंताने पांडवांच्या बाजूने कौरवांनाही सांगितलं होतं की कमीत कमी 5 गावं तरी तुम्ही द्या म्हणजे युद्ध टळू शकतं, पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा माती मी देणार नाही, तर त्यावेळेला ते युद्ध घडलं। आणि म्हणून आता जे संघर्ष घडायला लागलेले आहेत तर हे अजूनही त्याला संधी आहे। माझं तर मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी, हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जसं राम मंदिर कोर्टातून झालं तसं न होता अयोध्येचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल, हे जर समन्वयाने झालं तर बाकीचे संघर्ष टळू शकतात। हेच माझं त्यामध्ये मत आहे।